जेव्हा या विश्वामध्ये कोठी काही नव्हतं, सर्वात प्रथमतः भगवान शिवांनी ज्या प्रकृतीचा जप करावा, ध्यान करावं, आदी पराशक्ती आणि अशा आदिशक्तीचं पूजन मंगळवारच्या दिवशी सांगितलं. बुधवार तिथी शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरदानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. बुधवार तिथी भगवान विष्णूची उपासना सांगितली. भगवान विष्णू जे विश्वाचे पालन करते आहेत आणि सूतजी महाराज सौनादी ऋषींना प्रश्न करतात, अष्ट ऐश्वर्य संपत्ती संतती प्राप्त जीवनामध्ये करायची असेल, कारण स्वयंभू महालक्ष्मी ज्यांच्या चरणाची सेवा करत आहे ते भगवान विष्णू आहे. म्हणून अष्ट ऐश्वर्य संपत्ती संतती प्राप्त करण्याकरता ज्यांची उपासना सांगितली ते भगवान विष्णू. अशा प्रकारे बुधवारच्या दिवशी भगवान विष्णूची उपासना सांगितली. गुरुवारी भोगार्थं भृगुवारेतुं यजदेवान् समाहितान् शरसरसोपेतामन्नं च दद्यात् ब्राह्मण तृप्तये. बृहस्पतींची उपासना सांगितली. गुरुवारच्या बृहस्पती भगवान परमात्म्यांचे गुरु आहे. बृहस्पती देवांचे गुरु आहे बृहस्पती. म्हणून जीवनामध्ये ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरुबल कमी येत ना, त्यांच्या करता बृहस्पतींची उपासना सांगितली. नाही बृहस्पतींची उपासना करता येते भगवान दत्तात्रयांची उपासना आहे. कारण भगवान दत्तात्रय गुरु स्थानावरती आहेत, सर्वांचे गुरु आहेत. म्हणून दत्तात्रयांची उपासना सांगितली. गाणगापुरी वस्ती ज्यांची प्रीती अवदुंबर छायसी भीमामरजा संगमाची भक्ती अशी बहुत शिष्यान वाट दावुनिया योगाची भेवले तज निज मुक्तीची